शिवप्रभूंना मानाचा मुद्रा. महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्मान्य राजसाहेबांना वंदन करून उपस्थित सन्मान्य व्यासपीठ, आमचे नेते सन्मान्य नांदगावकर साहेब, सुहास सामंतजी, शिवसेनेच्या बेस्ट कर्मचारी सेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व उमेदवार, सर्व बेस्ट कामगार आणि जमलेल्या सर्व पदाधिकारी बंधू बांधवांना, साहेब अगदी 0 मिनिटात संपवतो कारण आम्हाला सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. जेव्हापासून या बेस्टची जबाबदारी जी काही प्रमाणामध्ये माझ्यावरती दिली गेली आणि सुरुवातीला काम करत असताना कंत्राटी कामगारांचा एक प्रश्न माझ्यासमोर होता. मुद्दाम हा प्रसंग मी आपल्याला सांगतोय. कामगारांचे वेतन दिले गेले नव्हते आणि मी माझे सर्व सहकारी कामगारांकरता त्या ठिकाणी आंदोलन करत होतो. विषय पोलीस स्टेशनपर्यंत गेल्या, सगळ्या गोष्टी घडल्या आणि नंतर मी नांदगावकर साहेबांकडे एकदा गेलो आणि नांदगावकर साहेबांनी कुठे फोन लावला, काय फोन फिरवला मला कल्पना नाही, परंतु 2 तासात सर्व कर्मचाऱ्यांचे त्यावेळेला पगार झाले होते. आणि तेच नांदगावकर साहेब आज आपल्याला या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्यासपीठावरती लाभलेले आहेत. त्यामुळे आपला विजय, तुमचा सर्वांचा विजय हा निश्चितच समजा. या बेस्टमध्ये साहेब काल आम्ही आमच्या वेस्टर्न सबअबपासून सर्व ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी सर्व सहकारी प्रचाराकरता जातो आहोत. अनेक कामगार आम्हाला भेटत आहेत, स्वतः समोरून फोन करून सांगतायत की साहेब असं घडलं, तसं घडलं. असाच एक नटदृष्ट प्रकार काल देखील घडला. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कोविड भत्ता काल दिला. साहेब कधीपासून या कोविड भत्त्यासाठी सर्व संघटना भांडत होत्या आणि त्यांनी काल निवडणुकीच्या तोंडावरती हे 35% पैसे रिलीज केले. म्हणजे साहेब यांचे सर्व हतकंडे जेव्हा वापरून झाले तेव्हा आता यांनी पैशाचा हत्यार प्रत्येक निवडणुकीला काढतात त्या पद्धतीने काढलेलं आहे. काही फरक पडत नाही आहे साहेब. आपले सर्व लोक ठाम आहेत. या निमित्ताने पैसे आलेच आहेत तर ते पैसे आपलेच होते, ते आपल्याला मिळाले असं आपण समजूया आणि आपण आपल्या कामाला लागायचं आहे. आता शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. तुम्ही सर्व रोज इतर कर्मचाऱ्यांशी बोलत आहात, त्यांना सांगत आहात, परंतु आता जसं सन्मान्य आपले सचिव म्हणाले त्याप्रमाणे आपली बस किती नंबरवरती आहे हे मात्र सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही आज सांगणं अत्यंत गरजेचं आहे. सन्मान्य साहेबांनी आता जो विषय मांडला, नाईट शिफ्टचे आपले जे कामगार आहेत त्या नाईट शिफ्टच्या कामगारांना देखील त्या दिवशी थोडासा अतिरिक्त वेळ काढून थांबून रांग लावून भले थोडासा उशीर झाला तरी चालेल पण मतदान करणं गरजेचं आहे. नांदगावकर साहेब आमच्यासोबत अनेक संपर्क प्रमुख असताना अनेक ठिकाणी आमदार दौऱ्यावरती नांदगावकर साहेब लाभायचे. साहेब नेहमी आम्हाला सांगतात की नसते आणि आज ही निवडणूक तर बिलकुल छोटी नाही आहे, कारण ह्या निवडणुकीतूनच भविष्यामध्ये या महाराष्ट्राची दिशा काय होणार आहे ही आपल्या सर्वांना कळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा आपल्याला पॉझिटिव्हच लावायचा आहे असं एक वचन आज आपण या ठिकाणी आपल्या सर्व नेत्यांना देऊया आणि आपल्या कामाला लागूया. इतकीच विनंती मी तुम्हाला करतो. आपल्या सर्वांना नांदगावकर साहेबांना ऐकायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.